आमी आहा सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन 4 पिलरा कडेन आनी हांगासर मॉन्सून सिजनाक जे शेती रोयता हांगासर शेत रोयपाचें काम सद्याक चालू आहा. आमच्या बरोबर आहा एक सर आहा हांगासर, तो आमकां एक्सप्लेन करतलो सद्याक कितें हांगासर काम चालू आहा. तेव्हा सद्याक तूं हांगासर आहा, सद्याक कितें काम चालू आहा तुमच्या हांगासर? पयलें म्हटल्यार म्हजें नांव स्टॅनली फर्नांडीस आनी हांव गोंयचो शेतकार. ह्याचो एक वांगडी, आमचे 3 जाण वांगडी आसा. केनेथ लोपेज जो एक एरोनॉटिकल इंजिनियर जावन आसा. नेविल लुईस आमचो कोर मेंबर जो एक जिओलॉजिस्ट आसा, तो ऑस्ट्रेलियाक कामाक आसता. आनी हांव आशिल्लो पयलीं आदित्य बिर्ला ग्रुपा वांगडा हांवें ऑलमोस्ट 10 वर्सां काडली एज अ सिनियर मॅनेजर. कोंकण आनी गोवा हँडल करता. आतां आमी हांगर पॅडी कल्टिवेशन थ्रू मशीन्स करता. आनी हे पळय तुमी पळयता हांगा ते ट्रान्सप्लांटर म्हणल्यार जे पयलीं आमी हातीन पळय लायताले भात, ते आतां हे मशीन लायता. हातून एक एडवांटेज असो आसा की हे मशीन जवळ जवळ एका दिसाक 25,000 स्क्वेअर मिटर कवर करपाक शकता. सेकेंड म्हटल्यार कॉस्ट. हाजो जो कॉस्ट आसा कामेऱ्या पळय जितले घेताले तेच्या पेक्षा खूब कमी. हातून फार्मरांक सबसिडी अवेल करपाची एक संदी आसा. फार्मरा कडेन जर तर कृषी कार्ड एब्स्ट्रॅक्ट किंवा फॉर्म 1 and 14 आसा तर ताका जे आमी ट्रान्सप्लांट करता पळय ताजे हाफ पयशे दिवचे पडटा. आनी जस्ट टू पुट इट आउट टू यू की पर स्क्वेअर मिटर 3 रुपीज 50 पैसेची रेट आसा. पण तातूंतल्यान फार्मराक फक्त 1 रुपीज 75 पैसे भरचे पडटा. सो हे मशिनाचे हे एडवांटेज. सद्याक हे आमचे तुमच्या हांगासर दिसता हेजे सकयल्यान जे प्लास्टीक आहा ते कशें मातयेन वयता, कशें तुमी एक्सप्लेन करूं शकता? ट्रेन घालता कित्याक तातूंत एक्झॅक्टली सगळें कॅल्क्युलेटेड आसता. माती सुद्दां कॅल्क्युलेटेड आसता की अमकी तितलीच माती आसपाक जाय. बी सुद्दां कॅल्क्युलेटेड आसता अरावंड 180 to 200 ग्रॅम तितलेंच पडपाक जाय. आनी शेण सुद्दां एक्झॅक्टली अर्दो किलो शेण एका हितून आसता. ते सगळें सायंटिफिकली आसता, सगळें कॅल्क्युलेटेड आसता. ताका लागून ते ट्रेनी घालता. ते ट्रेनी घातले काय ना मागीर आमी कितें करता, जेन्ना आमी शेतान येता पळय रोवपाक, हे ट्रेयांचेर तुमकां एक डेमो करून दाखयता. हे ट्रेयांचेर फक्त काडचे पडटा अशें आनी हे बेल्ट काडली करून स्लायड करून फकत शेडूच वयता, ट्रे तेच्या वांगडा वचना. ट्रे वचना. ट्रे काडून ते फक्त स्लायड करता आनी मागीर हे सकयल ताजे शूटर्स आसा. ताजे शूटर्स कितें करता, ते पिकअप करता कितले ताका हे जाय पळय तो, आनी तो ते जमनीन भितर ताका शूट करता. ओके, सकयलो पार्ट दिसता तो शूटर मशीन मेकॅनिझम. तो म्हळ्यार मनशाचे हात कशे आसा पळय ते मनशाचे हात, पूण ताजे स्पीड सारकें चड तुका सांगला पळय तशें. तो विदीन एका वरा भितर ते ऑलमोस्ट 4,000 स्क्वेअर मिटर कवर करपाक शकता. केन्ना कितें पॉसिबिलिटी जावं शकता शूटर्सान तुमी जेन्ना घालता प्लांटाक बा डॅमेज जावपाचे बीन कितें चान्सीस? शूटर पळय हे मशीन जें आसा न्हय, इट्स अ जॅपनीज मशीन आनी इट इज डिजायन्ड इन अ वे, म्हणजे ताका डिजायन अशें केल्लो आसा की ते कांयच ताका प्रॉब्लम जावचे ना. म्हणजे हाका झाडांक डॅमेज जातले पळय तशें कांयच जावचें ना. झाडां एक्झॅक्टली कितली जाय पळय तातलेंच तुवें काडून भितर घालूं येता. आनी ताजें एगेन हे मशिनाची आनीक एक गोश्ट अशी आसा की ताजें डेप्थ कितले जमनीन भितर वयतले पळय ते डेप्थ ते तुमी डिसायड करपाक शकता. प्लस हातूंचे तुमी कितले काडटले, 1 गोटो 2 गोटे 3 गोटे कितले काडटले पळय ते सुद्दां तुवें डिसायड करपाक शकता. तुमी मशीन आतां सेट करूं शकता कितके तुमकां डेप्थ जाय सगळें. प्लस तुका पिकअप तुवें कितले जाय, तुका 4 हे जाय 5 जाय 6 जाय ते सुद्दां तुवें सेट करूं येता. सो हितून खंयचे प्लांट लावं शकता, सगळे लावं शकता स्पेसिफीक? फक्त स्पेसिफिकली पॅडी प्लांटिंगाक मेकनायज्ड पॅडी प्लांटेशन आनी हे एका मशिनाक ट्रान्सप्लांटर म्हणटा. ओके, सद्याक हे जे आहा तुमची ती मशीन जी आहा कितें हेका कितें काम येयलें इंजिनाक बा कितें इंचा तर तुमी खंय रिपेर करता? तुका हांवें स्टार्टिंगूच सांगलां आमी 3 जाण आसा. तातूंचो एकटो जो आसा तो एक एरोनॉटिकल इंजिनियर. तो पयलीं जेट एवेजाक तेणें ऑलमोस्ट जवळ जवळ 13 वर्सां काडली. तर तो इंजिनियर म्हणून आमकां खंय वचपाची गरज ना. तो सगळे जाणा मिशिनाक कितें जर प्रॉब्लम जायत जाल्यार तोच सॉल्व करता. इन केस मेजर प्रॉब्लम जायत जाल्यार एक कुबोटाची एक टीम आसा. आनी ते कुबोटाची टीम दे आर इन तामिळनाडू, पण तांकां आपोवपाक आमकां 1 दीस लागता. एका दिसान ते हांगा धाडटा कोणाक. ही व्हेकल आहा पळय ती हेवी दिसता आनी चड मॉडर्न दिसता आनी जे टायर आहा ते मातशे डिफरंट टायपूच आहा. ते टायरा बद्दल तुमी कितें सांगूं शकता आमकां? ते टायर आसा पळय ते टायर एक ताजो तर वीथ पळयशी वीथ ट्रॅक्टरा भाशेन मोठो ना, बारीक वीथ आसा. ते बारीक वीथ कित्याक लागून, कित्याक ते शेतान जेन्ना ते ट्रान्सप्लांटींग करता पळय ते सॅपलिंग्साच्या वयर वचून ते सॅपलिंग्सांक डिस्ट्रॉय करपाक जायना म्हणून ते बारीक टायर. आनी ताजो ग्रीप तर तूं पळयशी ग्रीप इज डिजायन्ड अशें तेंच्यांनी डिजायन केला की खंय मुंगारपाचे चान्सीस कमी, मुंगारपाचे चान्सीस आसता पूण खूब कमी ह्या टायरान. साहेब ही पेट्रोलाचेर चलता इलेक्ट्रीक वा डिझल कशें कितें? 2 भाशेन आसता. एक पेट्रोलूय आसा हातून आनी एक डिझलूय आसा. आतां सद्याक आमी जे यूज करता पळय ते डिझल. कॉस्ट कितें आसता मशिनाचें? कॉस्ट जवळ जवळ 14 लाख पडटा. पण हातून
एक बरी गोष्ट आसा की गव्हर्मेंट ऑफ गोवा दी एग्रीकल्चर डिपार्टमेंट जर तर तुमचे फार्मर्स क्लब आसा किंवा तुमचे कम्युनिटी फार्मिंग करता आणि तुम्ही एक ग्रूप तयार केल्लो आसा जाल्यार तातूंत तुका एग्रीकल्चर डिपार्टमेंट 50% सबसिडी दिता. म्हणजे जवळ जवळ तुका 7.5 लाखाचो इन्वेस्टमेंट करचो पडटलो. 7.5 लाख तुका भरल्या उपरांत मागीर तुका विदीन इयर्स टायम तुका ते गव्हर्मेंटा कडल्यान मेळटले पडटले. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंग जेन्ना सांगतना हांगा कृषी कार्डा बद्दल तुम्ही उलयले डेफिनेटली तुम्ही कृषी कार्ड केला आसतलें आणि गव्हर्मेंटाचे गोवा गव्हर्मेंटाची जी स्कीम आणि सेंट्रल गव्हर्मेंटाची खंयचे तुम्ही स्किमी अवेल केल्या ते आमकां सांगू पळय शकता. आमी सेंट्रलाची स्कीम अवेल केला आणि लोकल गोवा गव्हर्मेंटाची स्कीम अवेल केला. सेंट्रलाचे कित्याक आमचे कडेन फक्त ट्रान्सप्लांटर असो ना, आमचे कडेन ट्रान्सप्लांटर आसा, ट्रॅक्टर आसा, पॅडी मॅकनायज पॅडी हे आसा, कितें म्हणटा ते सीड ऑटोमॅटीक सीडिंग मशीन आसा, प्लस आमचे कडेन हार्वेस्टर आसा आणि आमचे कडेन आमी डॉन बॉस्को वांगडा आमचो क्लोज टायप आसा. तर ताजो आमचे कडेन एक ड्रोनूय आसा जो फादर जॉर्ज कॉर्तसाक बिलॉंग जाता, पण ताजो पायलट आमी दोग जाण आसा केन्ना नांव, तर ते आमी चलयता. सो तुम्ही इतके हायली एड्युकेटेड जावन तरी जो तुम्ही शेतान काम करता सद्या गोंयान एग्रीकल्चर इन्स्टिट्यूट आहा तरी जो पयल्यार खुबशे गोंयचेकार तितून हे घेयना, एडमिशन घेयना, तांकां सीट रिजर्व आसता तरी सुद्दां घेयना, भायले लोक येवन तेतून स्टडी करता. ताजेर कशें पळयता तुमी, कित्याक गोंयकार? दोन गोश्टी आसा हातूंत. इम्पॉर्टंट कितें न्हय, आमी कितले पासून हाव मच हॅव वी रीच्ड आउट टू द क्रावड इज अ बिग क्वेश्चन. आयज तुमी मातसो पयलीं येयल्यार तूं पळयतलो आसलो हांगा स्कूल स्टुडंट्स आशिल्ले. आमी अरावंड 200 रोजरी हायस्कुलाचे भुरग्यांक हांगर आपोवन तांकां आमी प्रॅक्टिकल नॉलेज दिलें की एग्रीकल्चरान तुमी कितें कितें करपाक शकता आनी एग्रीकल्चरान तुमचो रोल खंय खंय आसपाक शकता. लायक फॉर एग्जाम्पल कॅनच जसो म्हणटा की जरी तर तूं डॉक्टर आसा जाल्यार तूं एग्रीकल्चरान येवपाक शकता, जर तर तूं इंजिनियर आसा तूं एग्रीकल्चरान येवपाक शकता, जरी तर तूं कंप्युटर AI आसा जाल्यार तूं एग्रीकल्चरान येवपाक शकता. सो हे सगळे गोश्टी जे आसा पळय ते अवेरनस करपाचे चड गरजेचे. अवेरनस जर केलें न्ही जाल्यार डेफिनेटली सगळे येतले, कोण येवचे ना अशें ना एग्रीकल्चरान. अवेरनस एक सारकें इम्पॉर्टंट मुद्दो आनी अवेरनस आमकां करपाक जाय ते ल्हान भुरग्यांक, जे भुरगे कोण स्कॉलाक वयता कॉलेजीक वयता तांकां अवेरनस करपाक जाय. कित्याक हे फुडलें जनरेशन जेन्ना आमकां सस्टेनेबिलिटी आमी उलयता पळय, एग्रीकल्चर सस्टेन जावपाक जाय पळय, तेन्ना हे भुरग्याक जेन्ना आमी शिकयतले, भुरग्याक जेन्ना आमी सांगतले तेन्नाच ते सस्टेनन्स जातले, नाजाल्यार सस्टेनन्स जावपाक डिफिकल्ट. एग्रीकल्चरान खुबशे इनोवेशन जाला, खुबशे टेक्नॉलॉजी न्यू इंट्रोड्यूस जाला हय आनी खुबसो फार्मर्सांक फायदो जाता. सद्याक गोंयान तरी तितके लोक फार्मर्स हेजे बेनिफीट घेयना अशें दिसता. तेच परतून इट कम्स डावन टू द सेम थिंग न्ही, अवेरनस खूब स्लो आसा. जर तर अवेरनस करीत जाल्यार जातलें सगळें. जे स्टुडंट्स आतां फुडें इन फ्युचर आतां हितून एग्रीकल्चरान वयपाक पळयता जाल्यार तुमचो तांकां कितें मॅसेज आसतलो? पळय एवरी वन हॅज अ रोल. म्हळ्यार इवन इफ यू वॉन्ट टू बिकम अ इंजिनियर, सपोज तुका एक सायंटिस्ट जावपाक जाय, सायंटिस्टाचो रोलूय आसा, तोय ही कॅन कॉन्ट्रिब्यूट टू फार्मींग. जर तर तुका इंजिनियर जावपाक जाय, आतां हे मशीन सगळें इट्स इंजिनियरींग ओन्ली न्हय, इट्स हायटेक इंजिनियरींग. यू कॅन कॉन्ट्रिब्यूट टू दीस थिंग. एगेन AI, ड्रोन्स आसा पळय तोय AI आसा. ड्रोन्स आमी फर्टिलायझराक यूज करता, विडीसायडाक यूज करता, प्लांट प्रोटेक्शनाक यूज करता. सो भुरग्याचो हे आसा की ताका खंयचे हितून इंट्रस्ट आसा पळय तो इंट्रस्ट घेवन ताणें एग्रीकल्चर सेक्टरान इजिली वचूं येता. सर मॉन्सून सिजनान शेती तुमी रोयतात, इन जनरल कोणी असो पब्लीक खंयचो झाडां आपल्या घरा कडेन लावपाक पळयता जाल्यार तेजेर तुमी कितें सांगू शकता एज पर तुमचे एक्सपिरियन्स? पळय म्हाजे वी आर कन्फायन्ड ओन्ली टील पॅडी कल्टिवेशन. पॅडी कल्टिवेशन आमचें मेजर क्रॉप. पण हय झाडां घरा लावपाक जाता ते मॉन्सून सिजनान खुबशे झाडां जाता न्हू, एक ग्रिनरी उरपाक लागून करपाक शकता. दे कॅन डू इट. इनफॅक्ट दे कॅन अप्रोच द डिपार्टमेंटाक जर तेंचेर अप्रोच केलें जाल्यार तांकां थंयसून खूब कितें कितें नॉलेजूय मेळपाक शकता आनी तांकां झाडांय मेळपाक थंयसून घेवपाक शकता. थँक्यू सो मच सर. ते व्हेकलाचें नांव कितें सांगू शकता तुमी? ट्रान्सप्लांटर आनी ते ताचो मेक आसा तो कुबोटा. थँक्यू सर. थँक्यू. तुजें नांव कितें रे? म्हाजें नांव तौसिफ, गोवन रिपोर्टर. सो सद्याक आमी आहा सांताक्रूज 4 पिलरा कडेन शेत हांगासर रोयता आनी सद्याक तेंचे हायली टेक्नॉलॉजी व्हेकल ते कडेन आहा आनी सद्याक ते हांगासर ह्या मशिनांतल्यान रोयता आनी आमी पळोवंक शकता हांगासर